तो चला दोन्ही दोन्ही संघाचा ट्वेल्थ मान आपण मंचावरती पाठवायचा आहे. दोन्ही संघाचा ट्वेल्थ मान आपण मंचावरती पाठवा. झाली सलामीची थोडी आतमध्ये स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सागर देशमुख आहेत, स्ट्राईक एंडला एकनाथ आहे, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पहिला सुनील आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साईडला लॉंग ऑन शॉट टोक्यावरून ठोकला. पहिला चेंडूवरती घणाघाती प्रहार आपण पाहतोय सागर देशमुखचा. हा पहिला चौकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं सुनील यांचं. चौकाराने आघात देखील झालाय. स्कोर कार्ड आपण पाहतोय. टोंबरे ब्रदर्स आणि सास बरोबरीने आपण पाहतोय. एकीकडे असेल शिवशंभो 11 या दोन संघादरम्यान. असाच बॅट फिल्डिंग एज पंच फिंगर अप करत असताना मोठी विकेट बडी मछली झाल में सागर देशमुख हा सुरेली पाच. सुनील आलेच नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो. स्ट्राईक एंडला मनोहर आले आता. उलटा सेंडू कबरला पकडली जाते असेल. वन मोर विकेट डाऊन. ओ युटी आउट. अजून एक फलंदाज बाद. चला चला स्पीडअप करायचं. स्पीडअप करा विनंती आहे सर्वांना. मला विनंती करतो की आपण लवकरात लवकर हा देखील फिल्म करण्याचा प्रयत्न. इतरांना उचित 8 शक्यता निर्माण झाली होती परंतु रमेश होते ते थोडस त्यांचं दिशा देखील नव्हती, लक्ष देखील नव्हते रमेशांचं. आणि ही तर पाहतो निर्धाव चुडी संख्या होती. धावसंख्या 4 अंकाप्रती. हा देखील ऑन साईडला मोठा प्रहार चढवायचा होता. पाटण बॉलचा संपर्क नाही. हा देखील आला चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवरती आला चौकार आणि त्याच्यानंतर जो सलग 4 चेंडू लाजबाब गोलंदाजी केली आहे गोलंदाज सुनीलने. बाबा गोलंदाजी पाहतोय आपण. हा देखील टप्पाचा करायचा प्रयत्न. बाटण बॉलचा संपर्काने षटक क्रमांक पहिलं झालंय समाप्त. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर अवघ्या 2 बाद 4 धाबा धाव फलकावरती.
हा देखील फटका बराचसा काला चेंडू हवेमध्ये व्ही शेप मध्ये लॉंग ऑन अँड लॉंग ऑफच्या मधोमध अक्षरशः कॅमेरा मॅनला सलामी देणारा आला एक टप्पा अखेरीस घेत इथे आलाय चौकार. हा देखील वेगवान चेंडू अक्षरशः ब्लॉक करून टाकला होता. हा देखील आला चेंडू निर्धाव पैशावरती उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. निर्धाव छोटी संघटना होती. धावसंख्या आज साबून मात्र पोहोचेल ती 8 वरती. 8 फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर देखील हुकचा फटका परंतु ते देखील उत्तर नव्हतं फलंदाज एकनाथ याच्याकडे आणि याच्यावरती देखील आला चेंडू निर्धाव. संदीप आले पहिल्या चेंडूवरती चौकार आला संदीपच्या विरोधामध्ये आणि त्याच्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव फेकले. चांगलं षटक पाहायला मिळतं आपल्याला 8 फलकावरती. हा देखील ऑन साईडला लॉंगॉनला फिल्डर तैनात आहेत. एक सिंगलच मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 या अंकावरती. नऊ धावा फलकावरती आपण पाहतोय टीम शिवशंभू येळवण प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत 9 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे शिवशंभू 11 संघाची. आता मात्र बिगिटचा प्रयत्न होता स्लॉट मध्ये आणि फेकला बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा आलाय षटकार रवीच्या बॅट मधून आणि सौरभ यांची देखील ऍक्शन आपण पाहिली. ते एक लास्ट पंचांची कामगिरी पार पाडत असताना सौरभ राधाबाद परलाक पंच आपण पाहतोय मंगळची शेळके आमासाठी षटकाराने धावसंख्या सावून मात्र पोहोचेल ती 15 धावसंख्येवरती. अजून एक तात्पुरता चेंडू होता परंतु त्याच्यावरती बाटचा फ्लो आधीच ओपन होत असताना इथे षटक क्रमांक 2 देखील संपलाय. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर 2 बाद 15 धाबा त्या फलकावरती म्हणजे प्रति षटक 7.5 धावसंख्येची सरासरी राखण्याचं कायम यश मिळालंय ते शिवशंभू येळवण संघाला. हा देखील आकाशात गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय आणि त्याच्या विरोधामध्ये समोर असणारा एकनाथ आपण पाहतोय आणि त्याच्या देखील पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची फेकी करत असताना पाहायला मिळतो आपल्याला. इथे आलाय निर्धाव चेंडू. हा देखील बॅट शूटिंग एज इथे इथे एकाच स्ट्राईक वरती 2 गाड्या परंतु एकही गाडीचा अपघात झाला नाहीये. एक सिंगल मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 16 आहे धावसंख्येवरती. उलटा सेंडू त्याच्यावरती प्रहार चढवला काउकरला फिल्डर मात्र तैनात आहेत. एकच सिंगल मात्र मिळली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 17 वरती. हा देखील वेगवान चेंडू सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहिल्यानंतर मात्र खालच्या बाजूने एक रंगला रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. इथे देखील आला निर्धाव चेंडू 2.4 चेंडूचा खेळ समाप्त 17 धाव फलकावरती. एकनाथ आणि रफी जोड शकले आता मात्र खेळ करते मैदानाच्या आतमध्ये.
पुढे येऊन डान्सिंग डाऊन नाही. पाठ आणि बॉलचा नाही संपर्क व्हेरिएशन पाहायला मिळालं आकाश यांच्याकडून देखील. हा देखील चेंडू निर्धाव पाहतो आपण. 17 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. तिसरं षटक म्हणजे 17 चेंडूंच्या अद्यापर्यंत खेळ संपला आहे. अवघ्या 17 धावा धावफलकावरती पाहतो आपण. हा देखील व्हेरिएशन चेंडू त्याच्यावर देखील आला निर्धाव चेंडू. 3 षटकांची मार्च संपली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती 2 बाद अशी परिस्थिती आपण पाहतो शिवशंभो वेळेबण्यात संघाची. स्वराज आले आता आपण पाहतो चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला आपण पाहतोय लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत आकाश. पूर्वी एक सिंगलच मात्र मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 18 वरती. हा देखील आपण पाहतोय इच्छाभरती देखील आल्यात. एस पंच काय दिसत ना. एस 2 मिनिटं पंच देखील वाट पाहत आहेत. पाहणी करतील आता पहिले मंगेश सर सुद्धा गेले तिथे. यस चौकार सांगतायत पंच. बॅट्समन देखील आता स्वतः गेलाय. चला बॅट्समन आपण चला रवी चला आपण मैदानाच्या आतमध्ये. चौकार आलाय चौकाराच्या मदतीने तांबडली धावसंख्या आता उतरताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येमध्ये 22 रन्स. बाबीस धावा फलकावरती 3.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा फलकावरती. हा देखील वाईटच्या अपेक्षा पंच सांगताय आउटसाइड ऑफ स्टंप. लाईन पाहिली पिचिंग पाहिली पंचांनी. त्याच्यानंतर हा डिसिजन आला वाईट चेंडूचा इशारा. वाईटच्या मदतीने अवंतर धाब्याने बाहेर पडली जाते 23 धावा फलकावरती. आता मात्र मोठा बिगिटचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक धावून दशेल आणि पकडली जाते शेल. संपवला पाटरचा इथे खेळ असून एक विकेट मैदानाच्या बाहेर. तीन चेंडूचा खेळ संपलाय. एक वाईट देखील आलाय ना. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 3.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा फलकावरती.
हा देखील चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला वळून घेत असताना कृष्णा आले आपण पाहतोय. करिश्मा करावा लागेल कृष्णा. धावसंख्या 23-32 स्थिरावली. लो स्कोर मॅच पाहायला मिळते आपल्याला. अक्षरशः कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखायचं काम केलंय आतापर्यंत ठोंबरे ब्रदर्स या संघाने. लोबर फुटा चेंडू कन्वर्ट केला आहे. अलॉंग द कार्पेटने डिप मध्ये एक सिंगल वेगाने झाली कंप्लीट दुसऱ्या प्रयत्नाला. फेकी देखील झाली आहे परंतु कलेक्शन केलं आहे गोलंदाज स्वराजन. 2 कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीने 25 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम एक चेंडूचा खेळ शेष पहिल्या पूर्वार्धात आपल्याला पाहायला मिळेल. 1 शॉट असं म्हणजे एकच सिंगल म्हणजे 24 धावा धावफलकावरती. हा देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न थोडस फंबल झालाय आणि इथे मात्र एक सिंगल झाली आहे वेगाने कंप्लीट दुसऱ्या प्रयत्नाला. फलंदाज होईल का धावचीच्या स्वरूपामध्ये बास. यस फलंदाज मात्र बाद. एक सिंगल झाली कंप्लीट सिंगलच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती. येणारे 24 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज असणारी विजयासाठी टीम ठोंबरे ब्रदर्स या संघाला. चला विनंती करेल पंचांना सौरभ यांना की आपण स्पीडअप करायचा टायमर लावा. टायमिंग मध्ये आपल्या 3 षटक होणं गरजेचं आहे. अन्यथा पुढच्या 4 मिनिटांमध्ये आपण एक खेळाडू लगेच आतमध्ये घ्यायचा आहे. ठीक करा नियम सर्व तरच आपल्या मॅचेस इथून पुढे कव्हर होतील. गोलंदाजी मार्क वरती सागर देशमुख आपण पाहतो. पिबनचं पहिलं षटक आहे. पहिला चेंडू ऑन साईडला ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. एक सिंगल मात्र झाली कंप्लीट.
एक सिंगलने खातं मात्र ओपन केलंय टीमचं ठोंबरे बदल संघाचं आपण पाहतोय. येणारे 24 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. आकाश आणि संदीप आपण पाहतोय. हा देखील टप्प्याला चेंडू फटका फसलाय. परासाकल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे उभे. पकडली जाती असेल. पहिल्या धावसंख्येवरती लागणारा हा पहिला आदरा आकाशच्या स्वरूपामध्ये ठोंबरे प्रदर्शन संघाला. चला बॅट्समन चला आतमध्ये लगेचच ठोंबरे प्रदर्शन संघ आपण चला लगेचच. आणि लगेचच बॅट्समन देखील तयार ठेवा आपण. नेक्स्ट बॅट्समन देखील तयार ठेवायचं आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील लगेच एक नेक्स्ट गोलंदाज तयार ठेवा. आधीच प्लॅनिंग आखा. पाहू शकाल आपण ठोंबरे प्रदर्शन संघाचा गोलू देखील आमच्यासमोर जॉईन झाला 12 खेळाडूच्या स्वरूपामध्ये. तो देखील नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. हा देखील ऑन साईडला फिरून खेळलाय. विकेट मधून चेंडू झालाय ट्रॅबल. तंदनकर तिथे आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या साबून मात्र पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. 5 धाबा फलकावरती पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती आली विकेट. तासानंतर आलेला हा चौकार आपण पाहतोय. चौकाराच्या मदतीने 5 धाबा फलकावरती टोटल करायच्या त्या 26 ठोंबरे प्रदर्शन संघाला. परंतु इथून धावसंख्येचं आले की हा पुढे नेण्याचं काम सिंगल डपणला सुरू असताना आपण पाहतोय. असून एक फिरून घालण्याचा प्रयत्न आउटसाइड लेग स्टिक. ओळून सांगतायत पाहणी करतायत. पंचांनी बैल घेतलाय. जरूर पंच बैल घेत आहेत. आमच्यापर्यंत माहिती जरूर पोहोचवतील. हा सुद्धा आपण पाहतो निर्धाव जोडी सांगत झाली आहे. निर्धावाच्या साह्याने 5 धावसंख्येवरती स्थिरावला आतापर्यंत सांगतो. सुनील गेलेत आपण पाहतोय. आणि पहिल्या षटक फेकलं होतं अक्षरशः भेदकता पाहायला मिळेल त्याच्यावरती. फिरून खेळला इथून चालला चेंडू लॉंग लेगला. एक टप्पा घेत इथे आला चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच 40-40 सरकार. त्याचबरोबर सचिन सुपर किंग या दोन्ही संघाचे करत आपण झाला टॉस साठी 40-40 सरकार. त्याचबरोबरीने सचिन सुपर किंग या दोन्ही संघाच्या करता आपण विनंती करतोय की आपण टॉस साठी या. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती प्रहार. इथून चेंडू गेलाय. एक टप्पा घेत इथे आला चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने यास यास आपण पाहू शकाल पंचाने देखील आता बक्षीस लागेल. पंच आता तुम्ही सॉंग जर लावले ना तर पंच देखील आता नाचताना देखील आपल्याला पाहायला मिळतील या माससाठी. आणि त्यांची ऍक्शन देखील तेवढीच बघण्यासारखी होती. पहिला षटकार देखील आपण पाहिला. काय लास्ट सोपा पंचांची ऍक्शन. आता चौकार लगवल्यानंतर देखील काय लास्ट सोपा ऍक्शन पाहायला मिळाली पंचांची. चौकाराला चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 वरती. आता 18 चेंडू आणून 13 धावसंख्येची गरज आहे. वेदांत आलेत गोलंदाजी मार्क वरती. हा देखील आपण पाहतोय इथे मात्र आली विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर पकडली जाते असेल. ओव्हर क्रमांक 2 ला जशी झाली सुरुवात त्याच्यानंतर पहिल्या चेंडूवरती मिळाली सफलता मैदान त्यांना. परंतु आता 17 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. सागरजी दीक्षित आपण पाहतोय त्यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचीच मॅच त्यांचा संघ आता मैदानाच्या आतमध्ये शिवशंभो 11.
टॉस जिंकला सचिन सुपर किंग संघाने आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. म्हणजे 40-40 सरकारला मात्र फिल्डिंग करावी लागणार आहे. खूपचा फटका आपण पाहतोय लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. तिथे मात्र आली आहे सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 14 वरती. आता 12 धावसंख्येची गरज आहे अजूनही. कुंडलीची शिंगोले आपण पाहतोय मेन पण कमालाच्या भूमिकेमध्ये. प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी चेंडू जातोय त्या त्या ठिकाणी कव्हर करत असताना आपण पाहतो एकदम जेवढे कॅमेरामॅनचं कौतुक करू ना तेवढं कमी आहे. अक्षरशः रखरखत्या उन्हामध्ये ते देखील कॅमेरामॅनची भूमिका पार पाडतायत. परंतु त्यांना पण कोणतरी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये घ्यायला पाहिजे. युट्यूबवर ते देखील हायलाईट व्हायला पाहिजेत. आपण पाहायला गेलो शरीरयष्टी पाहिली त्यांची तर अक्षरशः एवढा दणकट असा मनुष्य आपण पाहतो कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. कुंडलीजी शिंगोळे यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. इथे मात्र फटका फसलाय. 12 सकाळ चेंडू हवेमध्ये नो मार्क्स लाईन मध्ये चेंडू पडतोय. चतुर्क्षक येतील तत्पूर्वी सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट. 200 मदतीने टीमची धावसंख्या 16 वरती पाहायला मिळाली. आपण पाहू शकाल टेक्निकल रूम मध्ये मात्र सन्मान दिला आहे. अक्षरशः जो स्टँड बांधलाय ना तो मजबूत स्टँड बांधलाय का काका तुम्ही? कारण कॅमेरामॅन आमचा मजबूत आहे. सतरा धावा धाव फलकामध्ये आपण पाहतोय. अजून 8 धावसंख्येची गरज आहे. मैदान आलेत गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र सिंगलच मात्र मिळतीये. सन्मान दिलाय. सिंगल डबल 17 धावा धाव फलकामध्ये पाहतोय आपण. सिंगल आली आहे सिंगलच्या मदतीने 18 धावा धाव फलकावरती. म्हणजे अजून इथून 12 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. लीग स्टेज मॅच आहेत आपण पाहतोय. सुप्प फटका दर्जेदार आणि तिथे मात्र जाल भिनलं होतं. फिल्डर देखील तैनात होता आणि तिथे पकडली जाते असेल आणि स्वराज हा शोधती पाच. देखील वेगाने पाहतो आपण. एकच सिंगल मात्र झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 वरती. अजून 7 धावसंख्येची गरज आहे. तर सौरभ जाधव आपण मंचाशी संपर्क साधा. सौरभ जाधव आपण चला या पंचांची भूमिका पार पाडतायत ते. सॉरी इथे मात्र एक झाली पूर्ण दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. दोन्ही गाड्या एका स्ट्राईक वरती आणि एका गाडीचा अपघात. राजू मालकर परतीचा प्रवास मात्र करेल.
इथून देखील आपण पाहतो सिंगल मात्र कंप्लीट झाली आता. हल्लू हल्लू थेंबे थेंबे तळसाचे आपण पाहतोय लो स्कोर मॅच इथे मात्र कठीण करून ठेवली आहे ठोंबरे भरो संघाने. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 21 वरती. अजून 5 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 8 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. हा देखील चेंडू आपण पाहू शकाल. वाईट चेंडू इशारा पंचांचा. आउटसाइड ऑप्शन पंच सांगतायत की हा चेंडू वाईट. 12 खेळाडू आपण पाहतोय ठोंबरे भरदो संघाचा अक्षरशः खुश खुश म्हणजे खुश. धावसंख्या सावून बसली 23 वरती 22 वरती आणि इथून हा विजयाचा थडमान आलाय चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने पहिला आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये सामना विजय संपादन केला ठोंबरे संघाने. ठोंबरे भरदो संघाने. नेक्स्ट मॅच असेल ती 40 सरकार आणि त्यांच्या विरोधामध्ये सचिन सुपर किंग या दोन संघादरम्यान.